देशामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाणी शहरातल्या लोकांना 125 लिटरवर जातं, गावातल्या माणसाला 40 लिटर। दुसरी तफावत आहे घरकुलची, शहरात 2.5 लाखाचं, गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं। दुसरा अधिक तफावत आहे, शहरातल्या लोकांना नो लोड शेडिंग, 24 तास पॉवरफुल लाईट, गावातल्या लोकांना 3 दिवस लाईट। आणि तसंच आम्ही पाहतोय का शहरातल्या लोकांकडे जाणाऱ्या व्यापारी कारखानदारांसाठी समृद्धी हायवे आणि इथं शेतात झाले मात्र पानन रस्ता नाही। 75व्या वर्षामध्ये काँग्रेसनं जे पाप केलं तेच पाप जर हे सरकार करत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं धोरण समसमानता आणणं गरजेचं आहे। पहिले जातीयवाद होता, आता आर्थिक वाद निर्माण झालेला आहे। शहर आणि ग्रामीण असा एक नवीन वाद निर्माण होतं। कष्टकरी आणि बेमानीनं जगणारे लोक, त्याचा असा एक वाद निर्माण होतं। एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा कलेक्टर, कर्मचारी बिमार पडला तर 1 कोटीपर्यंत लागण तेवढा खर्च केला जातं। सामान्य माणूस बिमार पडला तर पैसेच नसतं। म्हणजे आमचे पगार 5 तारखेच्या आत होते, दिव्यांगाचे पगार 4 महिने झाले दिलेच नाही। अजूनही रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराचे 4 महिन्याचे पैसे मेळघाटच्या मजुरांचे भेटलेले, 24 तासात पैसे द्या असा हे आहे। पोटासाठी जगतात, जे कष्ट करून जगतात, तिथं पैसे देताना मात्र अत्यंत वाईट अवस्था आहे। देशामध्ये राज्यामध्ये 4 कोटी युवक आहे आणि या सरकारनं या 5 वर्षात उद्धव साहेब असू दे का हे 5 वर्षात म्हणजे 1800 दिवसामध्ये युवकावर 1 रुपया खर्च केला। 1800 दिवस 1 युवक, आता आपण पाहिलं तर फक्त 4 कोटी रुपये खर्च केले 5 वर्षात युवकांसाठी। 4 कोटी युवकांसाठी जर 4 कोटी खर्च होतं 5 वर्षामध्ये, 1800 दिवसामध्ये फक्त 1 रुपया दिला सरकारनं युवकांच्या माथी। या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं ध्यानावर असून चिंतन मंथन केलं पाहिजे। अधिकच्या योजना केल्यापेक्षा ते दुर्लक्षित आहे, जे आपत्तीग्रस्त आहे, ते अन्यायग्रस्त आहे, ते पीडित आहे, त्याच्यासाठी प्रॉपर योजना आखणं गरजेचं आहे।